चाकण नगरपरिषदकडून मुख्य रस्त्यावरून पिण्याच्या पाण्याचे पाईपलाईनचे काम सदोष सुरू आहे। धक्कादायक म्हणजे थेट सांडपाण्यात पाईपलाईन टाकली जात असल्याने जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। रस्त्यालगतची जागा मोकळी करून घेतली, मात्र तिथे पाईपलाईन न करता थेट रस्त्याला समांतर लाईन टाकली जात आहे। हे काम पुढील 50 वर्षांसाठी करण्यात येत असल्याने नागरिक कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करत आहेत। माझं नाव महेश शिंदे। इथं जे आम्हाला नगर परिषदेने आम्हाला काढायला लावलं होतं, शेड काढा म्हणले। महिन्यापूर्वी आम्ही शेड काढलं इथं, म्हणजे इकडनं आधी पाईपलाईन घ्यायची म्हटले होते। इकडनं आम्ही शेड वगैरे काढलं, त्याच्यानंतर त्यांची इथपर्यंत पाईपलाईन आली होती। हे 15 ते 20 दिवस झाले हा पाईप तसाच होता। या पाईपमध्ये अक्षरशः गटारचं पाईपलाईनचं पाणी गेलेलं आहे त्याच्यामध्ये संपूर्ण, आणि आज त्याच्यामध्ये पिण्याचं पाणी पुढे लोकांना देणार आहे। हे काम चुकीचं झालेलं आहे। ह्याच्या खाली संपूर्ण आज गटाराची पाईपलाईन आहे। या गटाराच्या पाईपलाईनच्या वरती ह्यांनी पिण्याच्या पाईपलाईनचे पाणी टाकलेलं आहे। हे समोर सर्वसामान्य माणसाला जे कळतंय, आज हे नगर परिषद लोकांना म्हणा किंवा ह्या ठेकेदारांनी ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलंय हे त्याला कळलं पाहिजे नव्हतं। हे त्यांनी काही व्यवस्थित केलेलं नाहीये। हे काम अगदी चुकीचं झालेलं आहे आणि ह्या कामावरती व्यवस्थित झालेलंच नाहीये व्यवस्थित काम। पाईप सुद्धा जास्त खाली गेले पाईप सुद्धा खाली गेलेलं नाही, किंवा एक तर ह्याच्या बाजूने घ्यायला पाहिजे नव्हतं। जी गटारची मेन पाईपलाईन आहे त्याच्या डाव्या साईडनी किंवा त्याच्या उजव्या साईडनी घ्यायला पाहिजे नव्हतं। हे सर्वसामान्यांना कळतंय, पण हे कॉन्ट्रॅक्टरला कळलं नाहीये किंवा नगर परिषदेला कळलं नाहीये। हे काम चुकीचं झालेलं आहे।